दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राधे. उजनी अपडेट 28 सप्टेंबर 2025. सकाळची स्थिती. उजनी जलाशय परिसरामध्ये आज जोरदार पावसाची नोंद आहे. जवळपास 49 मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदला गेलेला आहे. या पावसाळा हंगामात एकूण 692 मिलीमीटर पाऊस हा उजनीवर झाला 1 जूनपासून. तत्पूर्वी मे महिन्यामध्ये झालेला मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो जवळपास 250 मिलीमीटर पाऊस होता. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे. धरण 101.56% अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामधून आता 40,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडत आहे. काल हा संध्याकाळी विसर्ग 80,000 क्युसेक काढता, त्यानंतर रात्री तो 50,000 क्युसेक काढण्यात आला आणि आता सकाळी 7 वाजल्यापासून 40,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडत आहे. वीज निर्मितीसह 41,600 क्युसेकचा विसर्ग आहे. धरण 101.56% भरलं आहे. जवळपास 7% पाणी धरणातलं हे कमी करण्यात आलेलं आहे पूर नियंत्रणाकरता म्हणून. दौंडची आवक वाढून 12,253 क्युसेक इतकी झालेली आहे. आजही उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये म्हणजे जलाशय काठावर सर्वत्र चांगल्या पावसाची नोंद आहे. करमाळा, माढा असेल, त्याचबरोबर भिगवण म्हणजे इंदापूर तालुका, बारामती या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद आहे. उजनीतला एकूण पाणीसाठा हा 118.07 TMC इतका आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 54.41 TMC इतकं आहे. धरणावर आणखीन 2 दिवस चांगला पाऊस कोसळेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. धरणामधून 200 क्युसेकनं पाणी हे भीमा सीना जोडकालव्यात सोडत आहे आणि सीना माडा योजनेकरता 180 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दरम्यान उजनी आणि वीरमधून सोडण्यात आलेलं पाणी आणि पाऊस यामुळे भीमा नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे. पंढरपूरला सकाळी 8 वाजता भीमा नदी ही जवळपास 91,000 क्युसेकनं वाहत होती. दरम्यान नीरा खोऱ्यामध्ये सुद्धा आज चांगल्या पावसाची नोंद आहे. त्यामुळे वीर धरणामधून नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा 7,487 क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे. नीरा खोऱ्यातील 4ही धरणं जी आहेत ती 99.88% इतकी भरलेली आहेत. गतवर्षी या सर्व धरणांमध्ये 100% पाणीसाठा होता. आज गुंजवणी, वीर, देवघर आणि भाटघर या 4ही धरणांवर पावसाची नोंद आहे.